हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रेशनच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत आणि हलकी फुलकी पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची ते बघणार आहे. ते पण अगदी परफेक्ट प्रमाणात. इथं उकडा तांदूळ किंवा असं इडलीचं तांदूळ वगैरे मी इथं वापरलेलं नाही. मी रेशनच्या तांदळापासून ही इडली बनवलेली आहे. खूप छान होतात. एकदम हलक्या फुलक्या आणि पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या बनवून तयार होतात. थंडीमध्ये किंवा आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ फुगत नाही. तर ते फुगण्यासाठी मी टिप पण सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी रेशनच्या तांदळापासून बनवणार आहे. तुम्ही जुना तांदूळ कुठलाही वापरला तरी चालेल. फक्त चिकट जो तांदूळ असतो ना, चिकट भात होतो, तो तांदूळ फक्त वापरायचा नाही. म्हणजे इंद्रायणी वगैरे तांदूळ इथं वापरायचं नाही. चला तर मग आता कसं बनवायचं ते बघू. तर इथं मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. जरा तांदूळ हा मोठा असतो, त्यामुळे इडली छान होते याची. तर मी इथं 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे, त्याच वाटीने सगळं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही घरामध्ये वाटी किंवा कपाच्या मेजरमेंटने जर घेतला असेल तांदूळ, तर त्याच मेजरमेंटने तुम्ही सगळं साहित्य घ्यायचंय. तर इथे मी 3 वाट्या इथे तांदूळ घेतलेले आहे. ते आता स्वच्छ धुवून घ्यायचंय. आता हे रेशनचे तांदूळ आहेत, त्याच्यामुळं याच्यावरती सगळं पांढरे असे पावडर असते. ते आता पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचे. त्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळा हा तांदूळ स्वच्छ असा धुवायचा आहे. जोपर्यंत याचं पाणी स्वच्छ असं दिसणार नाही, तोपर्यंत आपल्याला हे स्वच्छ असे तांदूळ धुवून घ्यायचे. म्हणजे इडली पण छान अशी पांढरी शुभ्र होते. तर इथे मी हे 3 ते 4 वेळा हे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. आणि आता याच्यामध्ये मी याचं पाणी घालून घेणार आहे. आणि पाणी घालून आता आपण वरती झाकण ठेवून हे 6 ते 7 तासासाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत. आता हे साईडला ठेवून देऊ. आणि आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते, तर 3 वाट्या मी इथे तांदूळ घेतलेले होते. तर 1 वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर 3 वाटी तांदळाला 1 वाटी उडदाची डाळ, हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. तर आता हे पण मी स्वच्छ असं धुवून घेणार आहे. 1 ते 2 वेळा ही उडदाची डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची. तर इथे मी 2 वेळा ही स्वच्छ अशी धुवून घेतली आहे. आता यामध्ये सुद्धा मी पाणी घालून हे भिजत ठेवणार आहे. तुम्ही हे सगळं साहित्य एकत्र असं भिजत ठेवलं तरी पण चालेल. पण मी हे वेगवेगळं असं भिजत ठेवलेलं आहे. त्यामुळे इडली पण छान अशी होते. आणि त्याच वाटीने मी पोहे घेतलेले आहेत. 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे घातल्यामुळे इडली खूप छान अशी मऊ होते आणि हलकी-फुलकी होते. तुमच्याकडे जर पोहे नसतील तर तुम्ही जो आपल्याकडे शिळा भात असतो ना उरलेला, तो सुद्धा तुम्ही जेव्हा इडली बनवता ना, तेव्हा सुद्धा मिक्सरला फिरवून जर घातलात ना, तरी पण इडली छान अशी मऊ होते. तर आता हे पण आपण भिजत ठेवणार आहोत. हे तुम्ही सेपरेट न ठेवता एकत्र सुद्धा तुम्ही भिजवून घेतला तरी पण चालेल. आता ज्याच्यामध्ये आपण डाळ भिजत घातली होती उडदाची, त्याच्यामध्ये 1 चमचा मी मेथीदाणे घेतलेले आहेत. आणि हे सगळं आता आपण 6 ते 7 तास आपण भिजत ठेवणार आहोत. तर हे आता हे बाजूला ठेवून द्यायचं आपण. ते इथे 7 तास झालेले आहेत. पोहे पण छान भिजलेले आहेत. पोहे भिजायला खूप वेळ लागत नाही. तुम्ही इडलीचं हे मिक्सरला फिरवायच्या अगोदर सुद्धा अर्धा तास तुम्ही भिजत घातलात तरी पण पोहे भिजतात. तांदूळ पण छान असा भिजलेला आहे. आता आपण मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहोत. पहिला आपण तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचे. थोडे तांदूळ घालून हे पण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि आपण ज्यामध्ये तांदूळ भिजत घातले होते ना, तेच पाणी इथं वापरलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पेस्ट बनवून घ्यायची आहे. एकदम पण बारीक बनवायची नाही. थोडंसं असं हाताला रवाळ लागेल एवढं आपल्याला ठेवून द्यायचंय. जसं आपल्याला इडलीला लागतं ना, त्याच प्रकारे आपल्याला हे असं फिरवून घ्यायचंय.
तर आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर असंच आपण सगळे डाळ आणि पोहे फिरवून मिक्सरला घेणार आहोत. तर इथे मी डाळ मिक्सरला फिरवून घेतली होती. थोडंसं आपण त्यामध्ये पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचंय. जास्त पाणी घालायचं नाही, एकदम पातळ करायचं नाही. आणि इथं मी पोहे मिक्सरला फिरवून घेतलेले. तर इथं हे सगळं आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेले. आता पोहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आता थोडंसं याच्यामध्ये शिल्लक होतं, त्याच्यात मी पाणी घालून हे यामध्ये ओतलेलं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला सगळं. आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेणार आहोत. एकदम जास्त घालायचं नाही, पातळ करायचं नाही किंवा एकदम पण घट्ट ठेवायचं नाहीये. अशा प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे. नंतर आपल्याला गरज पडली तर आपण पाणी घालूनच घेणार आहोत त्याच्यामध्ये. थोडं अजून मला हे घट्ट वाटतंय म्हणून मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. पण अगोदर त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. जर पातळ झालं तर पीठ हे व्यवस्थित असं फुगून येत नाही. अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता मी हाताने हे 4 ते 5 मिनिटं असं फेटून घेणार आहे. चांगलं असं फेटून घ्यायचंय. त्याच्यामध्ये असे बबल तयार झाले पाहिजेत. हे एकाच साइडने आपल्याला असं 4 ते 5 मिनिटं असं फेटून घ्यायचंय. म्हणजे पीठ असं छान असं फुगून येतं आणि पिठाला छान अशी जाळी सुद्धा येते. तर आता हे आपलं फेटून झालेलं आहे. मी जे भांडं घेतलं होतं ते छोटं होतं आणि पीठ फुगून खूप मोठं जास्त होतं, ते डबल होतं. त्यामुळं मी ते कुकरमध्ये ओतून घेतलेलं आहे. आता पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पीठ असं फुगून येत नाही. त्यासाठी मी तुम्हाला ही ट्रिक सांगते. तिथे तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती रिंग ठेवायची आहे आणि तवा कडकडीत गरम झाला की गॅस बंद करायचा आणि कुकर आपण वरती असं ठेवून द्यायचंय रिंगवरती आणि हे रात्रभर असंच आपण ठेवून दिलेलं आहे झाकण लावून. आणि आता दुसऱ्या दिवशी तुम्ही हे बघू शकता पीठ किती छान असं डबल झालेलं आहे एकदम. पूर्ण वरती कुकरपर्यंत आलेलं आहे आणि छान अशी जाळी सुद्धा सुटली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. तर बघू शकता छान अशी याला जाळी सुटलेली आहे. छान असं हे फुगून आलेलं आहे पीठ. तर त्याच्यावरूनच तुम्हाला समजेल की इडली पण किती छान होईल याची. जर थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर हे पीठ फुगवायचं असेल, तर मी जे ही ट्रिक सांगितलेली आहे ना, की तवा गरम करून त्याच्यावरती रिंग ठेवायची आहे आणि तवा चांगला कडकडीत असा गरम झाला की गॅस बंद करायचा आणि वरती आपण ज्यामध्ये इडलीचं बॅटर ठेवलेलं आहे ना, ते वरतीच ठेवून टाकायचं आहे भांडं आणि अजिबात उघडायचं नाहीये. आता मी ते रात्रभर ठेवलेलं होतं आणि बघू शकता खूप जाळी छान आलेली आहे त्याला. तर इडलीचं हे पीठ मी हलवून घेतलं तरी पण त्याची जाळी इतकी छान दिसते ना. तर आता मी हे थोडंसं याच्यामध्ये दुसऱ्या बाउलमध्ये मी ओतून घेणार आहे. पूर्ण याच्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहे. जेवढं आपण वापरणार आहोत तेवढं बाजूला काढून घ्यायचंय आणि मग त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. पूर्ण याच्यात आपण मीठ घालून घ्यायचं नाहीये. जर तुम्ही बनवणारच असाल पूर्ण सगळं,
तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घाला. पण जर तुम्हाला थोडंसं बनवायचं असेल तर मात्र सेपरेट थोडंसं भांड्यामध्ये काढून घ्या आणि मग त्याच्यामध्ये मीठ घाला. आता आपण थोडंसं मीठ चवीपुरतं घालून घेणार आहोत. आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. तर थोडंसं मला हे घट्ट वाटतंय म्हणून मी जरासं थोडं एकदम किंचित पाणी घालून घेणार आहे. जास्त पाणी घालायचं नाही, एकदम पातळ करायचं नाही. नाहीतर इडली फुगत नाही. तर हे अशा प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचंय. तर इथं हे तयार झालेले आहे. तर हे आपण बाजूला ठेवून देऊ. आता इथं मी ही इडलीची भांडी घेतलेली आहे. तर मी तेल लावून घेते सगळ्याला अगोदर. व्यवस्थित असं तेल सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. सगळ्या भांड्याला आपण व्यवस्थित असे तेल लावून घेणार आहोत. तिथं तेल आपलं लावून झालेलं आहे. आणि इकडे गॅसवरती मी इडलीचं भांडं हे स्टीम करायला ठेवलं होतं. तर 1 ते दीड तांबे मी याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता गरम करायला ठेवलेलं आहे. आता या इडली पात्रातून आपण एक पळी एवढं इडलीचं मिश्रण आपण घालून घेणार आहोत. जास्त घालायचं नाही पूर्ण वरपर्यंत, कारण नंतर फुगून ती अशी वर येते. त्यामुळे आपल्याला जास्त हे मिश्रण भरायचं नाहीये त्याच्यामध्ये. थोडीशी अशी जागा ठेवायची आहे. तर इथं आपण इडली पात्र ही सगळी आपली भरून झालेली आहे आणि इथं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण हे एक असं ठेवून देणार आहोत. आता जे असे होल दिसतात ना मोठे मोठे, त्या होलच्या वरती आपल्याला ठेवताना इडली आली पाहिजे. खालच्या होलच्या वरती आपल्याला ही इडली ठेवायची आहे. अशी इडली आली पाहिजे व्यवस्थित. म्हणजे ते पूर्णपणे व्यवस्थित अशी वरपर्यंत अशी वाफेवरती या इडल्या शिजतात चांगल्या. आणि झाकण लावून आपण वरती असं जड ठेवायचंय म्हणजे आतली हवा बाहेर आली नाही पाहिजे. आणि 10 ते 12 मिनिटं आपण हे ठेवून देणार आहोत. म्हणजे छानपैकी इडल्या शिजतात. इथं 12 मिनिटं झालेली आहे आणि छान अशी इडली पण शिजलेली आहे. हात आपण लावून बघायचं बोट. तर बोटाला चिकटले नाही तर समजायचं इडली छान अशी शिजलेली आहे. मी चाकू सुद्धा घालून दाखवते तुम्हाला. असा क्लीन येतोय. म्हणजे वरपर्यंत छान अशी ही इडली शिजलेली आहे. आता ही आपण ह्याच्यामधनं काढून घेणार आहोत बाहेर. काढताना थोडं सांभाळून काढायचंय. नाहीतर हाताला अशी गरम गरम वाफ लागते. तर हे आपलं काढून झालेले आहे. आणि गरम असताना आपण काढायला जायचं नाही. थोडंसं असं थंड होऊ द्यायचंय. एकदम पण थंड झाल्यावर पण काढायला जायचं नाहीये. एकदम थंड झालं तर काढलं तर इडली खाली अशी चिकटते. त्यामुळे थोडंसं असं गरम असतानाच आपल्याला ही इडली काढायची आहे. फक्त थोडीशी वाफ अशी गरम जाऊन द्यायची आणि मग आपल्याला हे अशी काढून घ्यायची आहे. मी थोडंसं चाकूने असं साइडने असं मोकळं करून घेते. आणि आता हे आपण काढून घ्या. बघू शकता किती सहज अशी इडली निघते याच्यामधून आणि एकदम क्लीन असं आहे. कुठेही आपली इडली इथं चिकटलेली नाहीये. आणि बघू शकता मी अशी हलवून दाखवली तरी किती छान अशी आहे. एकदम मऊ अशी इडली आपली हलकी-फुलकी अशी इडली बनवून तयार झालेली आहे. कुठेही भांड्याला ही इडली चिकटलेली वगैरे नाहीये. आता ही आपण इडली पात्रातून बाजूला काढून ठेवू आणि अशाच आपण बाकीच्या सुद्धा ह्या करून घेणार आहोत.
तर इथे आपल्या एवढ्या बनवून तयार झालेल्या आहेत. 30 ते 35 इडल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि थोडंसं अजून मिश्रण राहिलेलं आहे ते मी ठेवून दिलेलं आहे. खूप छान अशा एकदम हलक्या-फुलक्या आणि पांढऱ्या शुभ्र अशा इडल्या बनवून तयार होतात. तर आता आपण ताटामध्ये हे काढून घेणार आहोत आणि इडली म्हटलं की सांबर आणि चटणी आलीच. तर खूप छान लागतं हे सांबर आणि चटणी बरोबर. तर इथं आपण रेशनच्या तांदळापासून मऊ लुसलुशीत हलकी-फुलकी पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची ती बघितलेली आहे. फक्त इथं एकच लक्षात द्यायचंय, तुम्ही इडली बनवताना इथं तुम्ही कुठलाही तांदूळ वापरा, पण जुना तांदूळ वापरायचा इथे. आणि असा चिकट भात होतो तो तांदूळ अजिबात वापरायचा नाही, इंद्रायणी वगैरे. तुम्ही उकडा तांदूळ किंवा इडलीचा तांदूळ आणि जो घरी जुना तांदूळ वगैरे असतो ना, तो सुद्धा तुम्ही वापरला तरी चालेल. तर रेशनच्या तांदळापासून तर खूपच छान होतात ह्या इडल्या. तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.